विद्यार्थी मित्रांनो, आपण युनिट नंबर 2 मधील भाग 2 बघत आहोत. अ मधला दुसरा भाग, समाजशास्त्र एक उपयोगिता शास्त्र. आता यामध्ये आहे की समाजशास्त्राच्या मुद्दे आहेत की समाजशास्त्राच्या अभ्यासकाची भूमिका, शुद्ध शास्त्रे व उपयोजित शास्त्रे, उपयोजित समाजशास्त्राचा अर्थ, समाजशास्त्र आणि सामाजिक समस्या, समाजशास्त्र आणि सामाजिक धोरण, समाजशास्त्र आणि विकास, समाजशास्त्र आणि व्यवसाय. तर एवढे पॉईंट दिलेले आहे. समाजशास्त्र एक उपयोगिता शास्त्र आहे, म्हणजे हे आपल्याला उपयोगाचं शास्त्र आहे. हे कोणत्या दृष्टिकोनातून? तर याचे जे काही मुद्दे दिले आहे, समाजशास्त्र असल्यामुळे सामाजिक समस्या आहे आणि सामाजिक समस्या आहे म्हणून समाजातील काही धोरणं देखील आहे आणि मग त्यांचा विकास आहे आणि समाजशास्त्र व्यवसाय आहेत. तर बघा, मानवी समाजाचे आणि त्यातील व्यक्तीच्या परस्पर संबंधाचे यथार्थ व पूर्ण आकलन करून घेण्याच्या उद्देशाने समाजशास्त्र उदयास आले. मनुष्याच्या सामूहिक जीवनामध्ये घडणाऱ्या गोष्टींच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करीत असताना कोणत्या गोष्टी घडतात व त्या तशा का घडतात याचे ज्ञान संपादन केले म्हणजे समाजाचे सम्यक आकलन होते. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात समाजशास्त्रीय अभ्यासाची वाटचाल अगदी धीमेपणे सुरू होती आणि 20व्या शतकात समाजशास्त्रीय अभ्यासाला फार जोराची चालना मिळाली आणि त्यामुळे नेमका परिणाम काय झाला विविध ह्याच्यावर? तर लोकसंख्या, औद्योगिकरण, तंत्रविज्ञान, नागरीकरण, राजकीय विचारप्रणाली इत्यादीमध्ये वाढ होऊ लागली आणि त्यामुळे विभिन्न प्रकारांचे व असंख्य असे सामाजिक प्रश्न निर्माण झाले. या सामाजिक घडामोडींचा अभ्यास सर्वत्र अधिक प्रमाणामध्ये होऊ लागला आणि वेगवेगळ्या देशामधील समाजशास्त्रज्ञ अविरत परिश्रमाने समाज जीवनाच्या विविध अंगाविषयी पूर्वग्रहविरहित, विश्वासार्ह व भरपूर माहिती वस्तुनिष्ठ स्वरूपात उपलब्ध होऊ लागली. समाजशास्त्राच्या उदयानंतर अल्पावधीत समाजशास्त्रीय ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या. ग्रामीण समाजशास्त्र, नागरी समाजशास्त्र, शिक्षणाचे समाजशास्त्र, औद्योगिक समाजशास्त्र यासारख्या समाजशास्त्राच्या ज्ञानशाखांमध्ये अल्पावधीतच वाढ झाली. आता ज्या की आपण या ठिकाणी पॉईंट वाचले की उपयोजित समाजशास्त्राचा नेमका अर्थ, त्याची भूमिका आणि त्याच्यासोबत असणारी काही घटकं. तर आता यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की समाजशास्त्राच्या अभ्यासकाची भूमिका नेमकी काय आहे. जे प्रारंभीच्या काळामध्ये वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये यथार्थ आकलन करून घेणे ही म्हणजे अभ्यासकाची भूमिका होती. समाजशास्त्रात समाजाविषयी आजवर संकलित व संचलित झालेल्या माहितीचा उपयोग सामाजिक समस्या सोडविण्यासाठी करून घेण्याची आज वेळ आलेली आहे. थोडक्यात म्हणजे समाजशास्त्रातील सिद्धांताचा व तत्वांचा थोडक्यात व्यक्तीला भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी आपण उपयोग करू शकतो. मग आता याच्यामध्ये सांगितलं आहे की शुद्ध शास्त्र आणि उपयोजित शास्त्र आहे. मग ते नेमकं कसं कार्य या ठिकाणी करणार आहे की दोन प्रकार आहे, काही नैसर्गिक आणि भौतिक. या शास्त्रांमधील जे तत्वे, सिद्धांत आणि संशोधनाच्या निष्कर्षाचा उपयोग विभिन्न प्रकारच्या वस्तू व द्रव्यांची निर्मिती करण्यासाठी केला जातो. म्हणून नैसर्गिक व भौतिक शास्त्रांचेही शुद्ध शास्त्रे आणि उपयोजित शास्त्रे असे दोन प्रकार पाडण्याचा प्रघात अनेक वर्ष रूढ होता. उदाहरणार्थ अभियांत्रिकी शास्त्र, वैद्यकशास्त्र, औषध निर्मिती शास्त्र इत्यादींना उपयोजित शास्त्र असे संबोधले जात असे. परंतु विभिन्न शास्त्रांचे शुद्ध शास्त्र आणि उपयोजित शास्त्र असे दोन प्रकार पाडण्याची पद्धती सदोष आहे असे लवकरच विचारवंतांच्या लक्षात आले. कारण कोणतेही शास्त्र हे पूर्णपणे शुद्ध शास्त्र किंवा केवळ उपयोजित शास्त्र आहे हे निश्चित करणे अतिशय अवघड असते. म्हणून आपल्याला सांगता येईल की उपयोजित समाजशास्त्राचा जो काही अर्थ आहे तो मात्र या ठिकाणी प्रामुख्याने राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र या दोन्ही शास्त्रांमध्ये सैद्धांतिक भाग हा अधिक प्रमाणात असल्यामुळे त्याच्या अर्थामध्ये त्यांनी म्हटलं आहे की अनेक वर्षापासून रूढ असलेल्या धारणेला 3-4 दशकांमध्ये जो काही सर्वप्रथम धक्का बसला तो समाजशास्त्रातील उपयोजित समाजशास्त्र हा भाग गेल्या 40 व 50 वर्षामध्ये प्रामुख्याने अमेरिका व पाश्चात्य देशांमध्ये उदयास आला व अल्पावधीतच विकसित झाला आणि एक समाजशास्त्राची ज्ञानशाखा असे स्वरूप देखील उपयोजित समाजशास्त्राला प्राप्त झाले.
आणखी आपल्याला म्हणता येईल की समाजशास्त्रामध्ये समाजशास्त्राच्या विद्यार्थ्याला ही जी झालेली ओळख आहे ती नेमकी काय आहे? तर अनेक उदाहरणं आहेत. अनेक कुटुंबातील पती-पत्नींच्या संबंधात ताणतणाव निर्माण होतात. कुटुंबात प्रामुख्याने पती-पत्नी संबंधामध्ये ताणतणाव निर्माण करण्यास कोणते सामाजिक घटक कारणीभूत असतात? तसेच असे ताणतणाव दूर करण्यासाठीची शास्त्रीय उपाययोजना कोणती? याची ओळख विद्यापीठ स्तरावरील समाजशास्त्राच्या अभ्यासक्रमातून समाजशास्त्राच्या विद्यार्थ्याला झालेली असते. आणि म्हणून त्यांनी काय म्हटलं की उपयोजित समाजशास्त्र हे प्रामुख्याने समाजशास्त्रातील संशोधन अध्ययनाशी निगडित आहे आणि समाजशास्त्रातील संशोधन, अध्ययन व अध्यापन हे प्रामुख्याने विद्यापीठांमध्येच करण्यात आलेले आहे, जे की यामध्ये मानवी जीवनाच्या विविध कार्यक्षेत्रामध्ये उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल की कौटुंबिक जीवन, कामगार संघटना, गुन्हेगाराच्या टोळ्या इत्यादी आणि समाजशास्त्रीय समस्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न उपयोजित समाजशास्त्राचे अभ्यासक करतात. म्हणजेच मूलभूत संशोधनातील निष्कर्षाचा समस्या सोडविण्यासाठी म्हणजे उपयोजनासाठी वापर करणे असा उपयोजित समाजशास्त्र हा या संज्ञेचा अर्थ असतो. आता आपल्याला हे तर त्याचा आपण अर्थ स्वरूप बघितलं. आता त्याच्यानंतर आपल्याला बाकी पॉईंट्स बघायचे आहे, जे की आता भूमिका मी सांगितल्या, अर्थ आणि शास्त्र पाहिलं. तर त्याच्यानंतर आपल्याला समाजशास्त्र आणि समाजशास्त्रामध्ये असणाऱ्या समस्या ह्या पुढच्या तासिकेला पाहिजे.